संभोग करताना घरात रंगे हात सापडले. बायकोचे 2 बॉयफ्रेंड एकाच वेळी आले. तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं. हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं. रुबीने गौरवसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. तिने सांगितले की 18 नोव्हेंबर 2025च्या रात्री राहुलने प्रियकर गौरवसोबत सेक्स करताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. संभोग करताना घरात रंगेहात सापडले. बायकोचे 2 बॉयफ्रेंड एकाच वेळी आले. तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं. हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं. मेरठमधील सौरभ हत्याकांडासारखीच एक घटना संभलमध्ये उघडकीस आली आहे. पत्नीने 2 प्रियकरांसह तिच्या व्यावसायिक पतीची हत्या केली. त्यांनी प्रथम त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉड आणि हातोड्यानं वार केले. त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी मिक्सरने मृतदेहाचे तुकडे केले. मृताचे धड आणि कापलेला हात त्यांच्या घरापासून 800 मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात फेकून देण्यात आला. डोके रामघाट येथे गंगा नदीत फेकण्यात आले. त्यांचे कपडेही जाळण्यात आले. बनाव करत पत्नीने 6 दिवसांनी पोलिसात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली. 27 दिवसानंतर पोलिसांना नाल्याच्या काठावर पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला एक कुजलेला मृतदेह सापडला. पोस्टमॉर्टम दरम्यान कापलेल्या हातावर राहुल नावाचा टॅटू आढळला, ज्यामुळे मृताची ओळख पटली. पत्नीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला. घरी पोहोचून चौकशी केल्यानंतर त्यांना लोखंडी रॉड, बेड आणि हीटरवर वाळलेल्या रक्ताचे डाग आढळले. पोलीस तपासात शेजाऱ्यांकडून महिलेच्या प्रेमसंबंधाची माहिती समोर आली. त्याच्या मुलीनेही घरी 2 पुरुष आल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची पत्नी रुबी आणि तिचा प्रियकर गौरव यांना अटक केली आहे. चांदौसी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना कुजलेला मृतदेह सापडला. टॅटूवरून ओळख पटली. राजपुरा पोलीस स्टेशनमधील गन्ना शहरातील रहिवासी राहुल हा बूट विक्रेता होता. त्याने 15 वर्षांपूर्वी चांदौसीतील मोहल्ला चुन्नी येथील रहिवासी रुबीशी लग्न केले होते. त्यांना 12 वर्षांचा मुलगा आणि 10 वर्षांची मुलगी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास पत्रवा रोडवरील ईदगाजवळील नाल्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्याला कुत्र्यांनी फाडले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह कुजलेला होता. सुरुवातीला मृतदेह ओळख पटवण्यासाठी शवागारात ठेवण्यात आला होता, परंतु कोणीही आले नाही. 5 दिवसानंतर 20 डिसेंबर रोजी शवविच्छेदन करण्यात आले. कापलेल्या हातावर राहुल हे नाव टॅटू केलेले आढळले. तपासात पत्नीचे प्रेमसंबंध उघड झाले. मृतदेह 40 वर्षीय राहुलचा असल्याचे आढळून आले. तपासात राहुल 18 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याचे उघड झाले. 24 नोव्हेंबर रोजी त्याची पत्नी रुबीने चंदौसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गावकरी आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली, ज्यामध्ये महिलेच्या प्रेमसंबंधाची माहिती उघड झाली. 21 डिसेंबर रोजी पोलीस घराची तपासणी करण्यासाठी आले, तेव्हा बेडवर, लोखंडी रॉडवर आणि इलेक्ट्रिक हीटरवर रक्ताचे डाग आढळले. फॉरेन्सिक टीमने ते जप्त केले आणि ते प्रयोगशाळेत पाठवले. पोलीस खाक्या दाखवताच बायकोची कबुली, रुबीने गौरवसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. तिने सांगितले की 18 नोव्हेंबर 2025च्या रात्री राहुलने प्रियकर गौरवसोबत सेक्स करताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि सामाजिक बदनामी करण्याची धमकी दिली. तेव्हाच ठार मारले. मी हातोड्याने मारले आणि गौरवने लोखंडी रॉडने मारले. तो जमिनीवर पडताच मी त्याचे डोके फोडले. त्यानंतर आम्ही एका कारागिराकडून ग्राइंडर घेतले आणि मृतदेहाचे तुकडे केले. अटकेच्या भीतीने आम्ही 24 नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे बनावट बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली. आरोपींनी हा गुन्हा अतिशय धूर्तपणे केला. राहुलची हत्या केल्यानंतर त्यांनी त्याचे कपडे जाळले. शरीराचे अवयव विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी योग्य रेकी केली. त्यांनी असे मार्ग निवडले जिथे CCTV कॅमेरे बसवले नव्हते. त्यांनी रात्रीची वेळ निवडली होती.